विराजित कंठित शुभमणि विराजित कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर विराजितो कंठित शुभमणि विराजितो तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार हेलो हेलो मॉनिटर लावलं ते आपल्या हेलो 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 पकवाज लावलं हेलो 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 इको द्या थोडा लस करूया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवड निरंतर गे तुझ्या आवड निरंतर हे तुझ्या तुळसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे कृष्ण नंदा कृष्ण नंदा बालकृष्ण नंदा आनंद आनंद गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळ
नंदा रे अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका बाळकृष्ण 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 नंदागरी आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरणतेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता असंच राहू द्या. देवा तुची गणेशु सकल अर्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवदारी रोजी महायोग पीठे तदेवी मर्त्यम वरम पुंडरीकाय दातु इंद्र समागत्य तिष्ठन्तमानंद स्कंदम
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगाचे रूप प्रथम नाम पांडुरंगाचे रूप प्रथम नाम पांडुरंगाचे रूप प्रथम नाम पांडुरंगा करू व्रत मन मन दुसरे चरण संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी भवानी सहितं नमामि भवं भवानी भवानी सहितं नमामि शरण शरण जियानु शरण चरण जिहानुमन शरण शरण हनुमान शरण चरण जिहानुमन तुम्हारे राम तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो राम शरण शरण हनुमान तुम्हारे दूजा शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा गोकुळीच्या सुका अंतपार नाही लेका बालकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त कीर्तन प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांच्या अभंगाद्वारे ज्यांच्या कीर्तनाद्वारे महाराष्ट्रामध्ये नवे नवे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपर्यंत अध्यात्म म्हणजे काय संप्रदाय म्हणजे काय अध्यात्माची खरी ओळख संप्रदायाची खरी ओळख ज्यांनी तुम्हा आम्हाला करून दिली असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत गोड अत्यंत चिंतनीय गवळणपर प्रकरणातील काल्याला अनुसरून असा अत्यंत गोड आजच्या स्थितीला तुम्हा सर्व परमार्थिकांच्या पाठांतरातला असावा असं मी ग्राह्य धरतून पुढे चालतो विठ्ठल विठ्ठल हलो
अतिशय चिंतनीय अभंग आजच्या दिवसाला साजेस आहे, पण जास्त मी अभंगावर बोलणार नाही. याचं कारण आहे, कारण की काल्याचं कीर्तन वैकुंठवासी पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य ज्ञानोबा माऊली गोजीगावकर सांगायचे, काल्याचं कीर्तन म्हणजे वावटळीत दिवा लावायचा असतो. आता ती वावटळ कसली तुम्हाला कळालं असेल. मगाच्या दर्शनात तिकडून वावटळ पिटली होती. महाराज लवकर लवकर म्हणलं, आता महाराजाच्या ताब्यात आहे, आता तुम्ही त्याची काळजीच करू नका. पण असू द्या, महाराज सुद्धा बेतानच उराकणार आहे. महाराजाला काहीच, उलट महाराजाच्या खिशातलेच गेले ती, नाही का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि माझी सवय आहे पहिल्यापासून, जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही. जर बांधाव बसूनच तेवढं भेटणार असेल तर बांगलायची काय गरज आहे संतोष महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जास्त काय ताण घेणार नाही. परंतु आजचं एक कीर्तन आहे, आजचं कीर्तन हे आभाराचं कीर्तन आहे बरं का. काल्याचं कीर्तन म्हणजे आभाराचं कीर्तन, आणि आभारच होणार आहेत फक्त या कीर्तनाच्या माध्यमातून. कारण की वेळ खूप झालाय, ऊन भरपूर आहे, आणि काल जवळजवळ 4 वाजल्यापासून मला अतिशय कौतुक वाटतं तुम्हा असणाऱ्या सर्व महिला मंडळींचं, पुरुष मंडळींचं, संपूर्ण वडाच्यावाडी ग्रामस्थांचं. गणेश दादा जवळजवळ ही माणसं 4 वाजल्यापासून बसलीत, अगदी सांगते बसून. ती रात्री मला वाटतंय 2 वाजता 2:30 वाजता चंद्रकांत महाराजांनी जेव्हा भैरवी घेतली तेव्हाच ही माणसं हल्ली. हे असणार हे परमार्थाचं भूषण आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढं जागलाय तुमच्या डोळ्यावरची झोप अजून गेलेली नाही, आणि आता काय माझं कीर्तन ऐकायची तुमची इच्छा अजिबात नाही, आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि आता नसलं तरी गोंगडा अडकलंय, इथनं काय जाऊ शकत नाही. हो, परंतु जास्त वेळ घेणार नाही, एक 20च मिनिटांमध्ये मी कीर्तन उरकणार आहे. विठ्ठल आपल्याला डायरेक्ट कृष्ण गोकुळात घालायचा आणि गोकुळात डायरेक्ट खेळात खेळायला न्यायचा. हा, कळालं. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे संतोष महाराज तुम्ही माईक वर या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चुका अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदाघरी आनंदर्या नरनारी. या ठिकाणी या असणाऱ्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात, गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका. या ठिकाणी असणाऱ्या गोकुळातल्या असणाऱ्या सुखाचं वर्णन तुकोबाराय करतात. परंतु हे वर्णन करत असताना तुकोबाराय या असणाऱ्या गोकुळात नेमकं गोकुळ तुकोबारांनी सांगावं कोणतं, याचा अभ्यास आधी केला पाहिजे. आज मी तुम्हाला फक्त गोकुळच सांगून जाणार. नेमकं गोकुळ आहे काय, या असणाऱ्या गोकुळाची उपमा नेमकं पाहायला गेलं तर गोकुळ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. गोकुळ म्हणजे हा दिलेला देह म्हणजेच गोकुळ आहे. विठ्ठल विठ्ठल गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका. या असणाऱ्या गोकुळाला म्हणजे या असणाऱ्या जीवाला सुख केव्हा प्राप्त होतं, ज्यावेळी अंत पार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. या अंतकरणामध्ये भगवंताची प्राप्ती झाली. या अंतकरणामध्ये हा असणारा भगवान परमात्मा विराजमान झाला की मग मात्र या असणाऱ्या गोकुळामध्ये सुख प्राप्त होतं. या असणाऱ्या सुखाला पारावा उरत नाही, या असणाऱ्या सुखाचं मोजमाप करू शकत नाही. परंतु या असणाऱ्या गोकुळातल्या सुखाला, हे असणारं गोकुळ सुखप्राप्ती करण्याकरता, हे असणारं गोकुळ आनंदी करण्याकरता, हे असणारं गोकुळ या ठिकाणी समाधानी करण्याकरता आम्हाला त्या ठिकाणी नेमकं काय करायला पाहिजे, तुकोबाराय सांगतात. तो म्हणजे पहिला दिवस सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष करो
जीवाला या असणाऱ्या या गोकुळाला सुखप्राप्ती होण्याकरता काय करावं लागेल? सदा नाम घोष. तुकोबाराय काय सांगतात? सदा सदा या असणाऱ्या शब्दाखाली अंडरलाईन करा. काय? सदा. नामस्मरण कसं पाहिजे? सदा. आमची सदाची कधी गाठ पडलीच नाही. आमचा परमार्थ कसा? कदा. सदा म्हणजे आम्हाला खालच्या आळीचा आणि वरच्या आळीचा नाही बरं का मी सांगत. कीर्तनातलं सांगतोय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा असणारा परमार्थ नेमका पाहिजे कसा? या परमार्थाला नेमकं पाहिजे काय ते म्हणजे सातत्य. जर सातत्य असेल, त्या सातत्यानं जर हा भगवान परमात्मा जर का अळवला तर या ठिकाणी सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. मग त्या असणाऱ्या चित्ताला समाधान प्राप्त होतं. आणि एकदा का चित्तानं समाधान प्राप्त केलं मग सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असे. मग महाराज या ठिकाणी या चित्ताला आनंद प्राप्ती करण्याकरता, या असणारं गोकुळ सुखाचं करण्याकरता आम्हाला नामस्मरणाची प्राप्ती होणे गरजेचं आहे. मग हे नामस्मरण करण्याकरता हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. या ठिकाणी हरीची प्राप्ती करण्याकरता त्या असणाऱ्या संतांचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. त्या संतांच्या संगतीत जाणं गरजेचं आहे. आणि हा हरी दाखवण्याकरताच आजचा असणारा हा खटाटोप आहे. विठ्ठल आता 7 दिवस आपण भरपूर खळखळून हसलोय, ऐका नाही, खळखळून हसलोय. पण आज जरा ऐका नाही, जीवाचे कान करून ऐका, हृदयपूर्वक ऐका. थोडी थोडी झोप येईल. हो, कारण की देव जवळ आला की झोप येते. आणि देव लांब गेला की कायमचेच डोळे मिळतात. विठ्ठल विठ्ठल ज्या असणाऱ्या 7 दिवसाचा सार जो तुम्हाला सांगायचं तो आजच्या काल्याच्या कीर्तनातनं सांगून जातो. तर या असणाऱ्या अंतकरणामध्ये गोकुळ सुखाचं करायचं. मग या गोकुळ सुखाचं करण्याकरता आम्हाला हरीची प्राप्ती होण्याकरता आम्हाला संतांचं मार्गदर्शन गरजेचं आहे. नवे नवे तर आम्हाला संत महात्म्यांच्या असणाऱ्या संगतीमध्ये राहायला पाहिजे. का? याचं कारण आहे तुकोबाराय सांगतात. कारण की या जीवाला या असणाऱ्या गोकुळाला सुखाचं प्राप्त करण्याकरता, हे सुख प्राप्ती करण्याकरता आम्हाला असणाऱ्या या असणाऱ्या गोकुळातले द्वेष बाहेर काढले पाहिजे. द्वेष बाहेर काढले पाहिजेत. म्हणजे तुकोबाराय या ठिकाणी प्रमाण देतात की तुम्हाला या गोकुळ सुखाचं करायचंय ना, पुण्यवंत व्हावे सज्जनाची नावे. हे गोकुळ सुखाचं करायचंय. हे गोकुळ सुखाचं करण्याकरता तुम्हाला पुण्य प्राप्त करावे लागेल. नवे नवे पुण्यवंत व्हावं लागेल. मला सांगा, या ठिकाणी वडाची वाडीकर सगळी मंडळी बसलेत, हात वर करा जेवढे जेवढे पुण्यवान आहेत त्यांनी. अय पुण्यवान, कोण कोण पुण्यवान आहे? हात वर करा बरं. बर जाऊ द्या, जेवढे जेवढे पापी आहेत त्यांनी हात वर करा. तो तर घोटाळा आहे ना. सर्व सुखाची आशा पुण्य प्राप्त होत नाही. आम्ही या ठिकाणी तुकोबाराय सांगतात आम्ही पापी आहोत. कारण की तुम्ही पुण्यवंत व्हा हे सांगत असताना तुकोबाराय काय सांगतात की पुण्यवंत व्हा. मग तुकोबाराय पुण्यवंत व्हा सांगत असताना आपण कुठंतरी पापी आहोत हे मात्र निश्चित आहे. याचं कारण तुकोबाराय म्हणजे काही सर्वसामान्य मनुष्य नाही. तुकोबाराय म्हणजे अधिकाराला प्राप्त झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे तुकोबाराय. तुकोबारायांचं जर का वर्णन करायचं झालं तर महाराज सांगतात समुद्र नदी नो हे समुद्र नदी
नये लिंगा संत नवती जगा मानसाच्या सारिके. आणि अशा असणाऱ्या संतांच्या मुखातून आलेली जी अलौकिक अक्षर आहेत ती कधीच खोटी ठरत नाहीत. म्हणून तुकोबाराय सांगतात पुण्यवंत व्हा. हे असणारं गोकुळ सुखाचं करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला पुण्यवंत होणं गरजेचं आहे. परंतु आम्ही मात्र तसं करत नाही. आम्ही आलो कशा करता? देवे दिला देह भजना गोमटा, भजन करण्याकरता आलो. परंतु आम्ही भजन नाही. हो, टायमिंग दाखवतो बुवा, 10:30 वाजल्या, गड्या पुढं बारूड आहे. अरे कसं व्हायचं याच? आपण कशाला आलोय? भजनाला का भोजनाला? ए, भजनाला का भोजनाला? आता कोणाला जेवायची इच्छा? अजिबात नाही. दुपारच्या 2 वाजल्या तरी चालतील नाही का? बघा, आणि ती केलेलं कुणाला घालायचं? या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परंतु या देहानं कधी नीट ऐकलंच नाही. ज्या मार्गाने जायला पाहिजे त्या मार्गाने तुम्ही आम्ही कधीच जात नाही. गावात सप्ताह झाला पाहिजे, पण करायचा कुणी? कारण की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ कसा आहे? महाधन आहे. जोडी देवाचे चरण. त्या असणाऱ्या देवाजवळ गेल्यानंतर सुखाची प्राप्ती. सर्व चुकले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल तसे आहे का नाही? परमार्थाजवळ गेल्यानंतर सुखाची प्राप्ती, समाधानाची प्राप्ती. मग आयुष्यामध्ये आल्यानंतर नेमकं पाहिजे तरी काय या जीवाला? या जीवाला पाहिजे असेल तर सुख पाहिजे, या जीवाला पाहिजे तर समाधान पाहिजे. आणि मग याच्या व्यतिरिक्त काय आहे? मग तुकोबाराय फार गोड प्रमाण देतात. हो, तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. या ठिकाणी या असणाऱ्या जीवाचा उद्धार करायचा असेल, हे गोकुळ जर का सुखाचं करायचं असेल तर त्या ठिकाणी भजन हे केलंच पाहिजे. याचं कारण आहे तुका म्हणे ते भजन प्रमाण. भजन केलं पाहिजे, कारण की या असणाऱ्या देहाचा उद्धार होतो. या असणाऱ्या देहाचा उद्धार करण्याकरता, हे गोकुळ सुखाचं करण्याकरता आम्हाला भजन करणं गरजेचं आहे. पण आम्ही भजन करत नाही. मी मगाशी सांगितलं की आपण आलोय कशा करता, आम्हाला या ठिकाणी प्राप्ती झाली कशा करता? कारण की या ठिकाणी जन्माला येऊन या असणाऱ्या जीवाचं सार्थक केलं पाहिजे. परंतु सार्थक भजनानं होतं का भोजनानं होतं? भजनानं, बरोबर. सार्थक भजनानं होतं. हे अगोदर आम्हाला कळालं असलं तर ह्यो आटापिटा कशाला केला असता आम्ही, नाही का? 7 ते 9 कीर्तन परत जेवणाचा हराडा. काय गरज होती? अगोदर राहुल दादा सांगितलं असतं आपण कशाला या भानगडीत पडलो असतो. नुसतं नामस्मरण. अहो 7 दिवसात 55 किलोची 25 किलोवर आली असती. पण जाताना वजन करा आता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. या ठिकाणी परमार्थ उत्तम आहे. त्या ठिकाणी परमार्थ भगवंताच्या असणाऱ्या सानिध्यामध्ये गेलं तर त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती आहे. परंतु आम्ही त्या वाटेने जात नाही. मग आम्ही जातो कोणत्या वाटेने? संसार दुःख मूळ चौकडी परंतु परमार्थ महाधन आहे. परंतु आम्ही परमार्थाच्या वाटेने जात नाही. जीवनामध्ये आल्यानंतर 2 मार्ग असतात. नीट ऐका.
कोणते दोन मार्ग असतात, एक चांगला मार्ग आणि एक वाईट मार्ग. मग परमार्थ काय? परमार्थ चांगला मार्ग आहे. आणि संसार हा वाईट मार्ग आहे. परंतु आम्ही शोधला कोणता? आम्ही परमार्थाच्या दिशेने जात नाही आणि संसार केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. हीच मनुष्य जीवाची त्या ठिकाणी शोकांकित आहे. ज्या दिशेने जायला पाहिजे त्या दिशेने आम्ही जात नाही. एक जावई असतं, जावई. आता जावई धोंड्याच्या महिन्यात जाऊन जाणार कुठं? काय जावई? संध्याकाळी जायचंय ना. ए जावई जाऊन जाणार कुठं? हा, दोंड खायला आलेत का इथं जावई? ऐका, आहेत की. जावई निघालं कुठं? सासरवाडीला. आणि सासरवाडी कुठं होती त्याची? सासरवाडी होती ती कोकणात होती. आणि जावई कुठलं होतं? ही होतं मान खटावातलं. आता बरं झालंय जलनायक आलंय म्हणून तिकडं, म्हणून पाणीच पाणी. त्यामुळं अशोक भाऊ आपल्याकडे पाऊस पडणं झालाय. आणि नाही पडला तर आपल्याला काय दुष्काळ जाहीर? हा, तसलं आपण मागायचं सुद्धा नाही, कारण की आपण अगोदरच सुकाळात आहे, नाही का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ते जावई कुणीकडे निघालं? सासरवाडीला. कुठलं होतं? मान खटावचं. कुठं निघाले? कोकणात. आणि आता मान खटाव भाग पूर्वीचा कसा होता माहिती ना? पूर्वी त्या मान खटावला चिखल म्हणजे पोरांना जर का त्या चिखल करून दाखवायचा म्हटलं तर एक ग्लासभर पाणी घ्यायला लागायचं, वाटीत माती घ्यायला लागायची आणि त्यात कालवायला लागायची ती माती, सांगायला लागतं याला चिखल म्हणतात. एवढा दुष्काळ. तो असणारा माळावरचा गोटा कुठं निघालाय? इकडं सुकाळात. आता इकडं पाऊस म्हणजे इकडं काय सांगायला लागेल का चिखल म्हणजे काय? इकडं असणारी चिखलाची म्हणजे दलदलच. हे निघालं कशा करता? अहो, गौरी गणपतीला गेलेली बायको दिवाळीचा सण आला तरी माघार येईना म्हणून निघालं जावई सासरवाडीला. चालत 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 निघालं आणि जाता जाता अगदी सासरवाडीच्या नजीक पोचलं. आणि सासरवाडीला जायला 2 रोड होते. किती रोड होते? 2 रोड. एक जो रोड होता सरळ मार्गाने सासरवाडीच्या घरापाशी पोचवता, आणि दुसरा जो रोड होता त्या रोडनं लिहिलं होतं या मार्गाने जाऊ नका, अपघात होण्याची शक्यता आहे. हो, पण जावायची जाता ती म्हणली 4 वर्ष झाली गाड्या लग्नाला, नेमकं काय अपघात आहे ती बघू तरी जाऊन म्हटली. ती निघालं की कुठल्या रस्त्यानं? ज्या रस्त्यानं जायचं नाही त्या रस्त्यानं निघालं आणि एक मैलभर अंतरावर गेलं. आणि मैलभर अंतरावर गेल्यानंतर न त्याचा एक पाय गुडघाभर चिखलात रवला. आता कळावं का नाही याला दलदल आहे म्हणून? परंतु याला दलदल काय कळणार? हे माळावरचा गोटा, चिखल त्याला माहित नव्हता. त्याने एक पाय काढला, दुसरा टाकला, तसं कमरभर आत गेलं. तो दलदलीचा प्रकार आहे बरं का. दलदलीत अडकलं, हालचाल केली की तुम्ही त्यात रुतच जाणार. हा, पण त्याला माहित नव्हतं हे दलदल आहे म्हणून. ते अडकत 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 गड्या पावतर आलं. आता म्हणले गड्या जलसमाधी इथंच आहे आपली, धोंड राहिलं आणि सगळंच राहिलं गड्या. हो, त्यानं काय केलं? त्या ठिकाणी बोंब ठोकली. बोंब ठोकल्याबरोबर आजूबाजूला माणसं भात काढत होती. भात काढता काढता एकानं ऐकलं आणि म्हणले बाळ्या बघ रदावर. म्हणले कोण आहे? जरा दलदलीत अडकलेलं दिसतंय. बाळ्या पळत पळत गेलं आणि वरनं टेकडावनं बघितलं, पांजरान बाजूला सारलं, नीट दिसना, दुसर दिसायचं. पांजरान बाजूला काढलं, नीट निरकून बघितलं आणि तिथनच आप्पांना हाक मारली, ए आप्पा, आपलाच दाजी आहे ती. तसा आप्पाचा काय जीव राहतोय वेतावा. आप्पानं इडा तिथंच टाकला, झोपत धोत्राचा सोगा धरला ना आप्पा पळत पळत वर गेलं. आणि गेल्यात अय पाहुणं, इकडं कशाला आला आणि या मार्गाने कशाला आला? चांगला रोड सोडला आणि इकडं काय यायची गरज होती का? म्हणला वर काढताय का इथंच जल समाधी देताय आता? असं म्हटल्याबरोबर म्हटले एक काम करा, आता गप्प बसा. काय करा? आता गप्प बसा. हात पाय हलवायचं नाही, ती फक्त बाळ्या कासरा घेऊन येतो पर्यंत. म्हणले काय फास लावताय का आता? म्हणले गप्प बसा म्हणतोय ना. त्यानं एवढंच ऐकलं, हात पाय हलवायचं नाही. ती बाळ्या कासरा आणायला लावला, बाळ्या कासरा घेऊन आला. कसं तरी त्या असणाऱ्या जावयाला कासऱ्यानं वर काढलं. ही चिखलानं रडाबाडलेलं. आता चिखलानं रडाबाडलेलं आणि कुठं गेलतं? कोकणात. म्हणले आता कसं काय? म्हणले शेजारी विहीर आहे, विहिरीत आंघोळ करा. म्हणले पाणी आहे का? म्हणले का मान खटाव आहे इकडं? हा, पाणी भरपूर आहे, 3च पायऱ्या उतरून जायचंय. पण एवढा पाऊस त्या असणाऱ्या पायऱ्यांचं शेवळ अजून गेलं नव्हतं. मग चिखलाचं आणि शेवळ्याचं जर का मिश्रण झाल्यावर कसं होतं? ही पहिल्या पायरीवर गेल्यावरच असं झालं. दुसऱ्या पायरीवर पाऊल टाकाय गेलं तसा 3ऱ्या पायरीवर पडला आणि शेवळ्यावर पडलं ती जोरात पाण्यात पडलं. आणि पाण्यात पडल्यावर त्याला एकच आठवलं, हात पाय हलवायचं नाही. ती आता मला सांगा किती दिवसानं जावाय वर येईल बरं? म्हणलं बाळ्या, अरे पाहुण्याला पवा येतं का? म्हणले आता 2 लेकराचा बाप झालाय की अहो दाजी, आणि
तुम्हाला कसं काय म्हणले जाऊन बघ. ही बघायला गेलं तर ही आल्याबरोबर दाजी आत गटाक 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 ही वर येतोपर्यंत दाजी म्हणून तोपर्यंत दाजी खाली जायचं. असं 4-5 वेळा हे ना वर यायची संधी साधली. दाजीची थांबा थांबा म्हणल्यावर दाजी थांबलं. पाणी गढूळ झालेलं त्यामुळे म्हणले आता गढूळ झालंय पाणी. आतल्या आत हातपाय हलवलं तर दिसायचं नाही ह्याला. हे आतल्या आत हातपाय हलवायला लागले. म्हणले काय झालं? म्हणले तुम्हाला पवा येत नाही का? अहो येता की. मग म्हणले हातपाय हलवा की. तसं दाजीचं मस्ता घाललं. म्हणले ही काही तुमच्या गावची रीत आहे का? एकदा सांगताय हातपाय हलवा, एकदा सांगताय हलवू नका. दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? विठ्ठल विठ्ठल. तुमच्या आमचीच गत सुद्धा तीच झाली. काय आम्ही असणारा परमार्थ रूपी जलाशय सोडलाय आणि संसार रूपी असणाऱ्या त्या दलदलीमध्ये अडकलोय. कितीही बुवांनी इकडे फुकट करू द्या, नवे नवे अजून म्हणाव तुम्ही 50 वर्ष फुकट करा, पण आम्ही काय संसार सोडायला तयार. साया से प्रपंच साया हरिषे भजसी कौना हरि हरि मग मला सांगा, तुम्ही जर का संसार रूपी दलदलीमध्ये जर का सायास करत जरा बसला तर परमार्थ रूपी असणारा जलाशय तुम्हाला सापडणार नाही. आणि एकदा का तुम्ही परमार्थामध्ये आला, त्या ठिकाणी सायास केलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, मग त्या ठिकाणी पुण्य प्राप्ती होतं. मग त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, एकदा का पुण्य प्राप्ती झाले की असणाऱ्या या देहातले, या असणाऱ्या गोकुळातले षडविकार निघून जातात. या असणाऱ्या देहातले 7 सप्तपाश निघून जातात. आणि एकदा का सप्तपाश निघून गेले, 6विला हरी त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार. मग त्या असणाऱ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी तो भगवंत अवतार घेतो. आणि भगवंत अवतार घेतल्यानंतर ना नेमकं गोकुळामध्ये काय होतं, अभंगाचं पहिलं चरण. Bye.
रोहित महाराज या, अहो या फुकाट आहे या. या बसा. इथं काय द्यायचंय आपल्याला, काय द्यायचं असल्या वाचतय ती. विठ्ठल विठ्ठल ज्यावेळी अंतकरणातले षडविकार निघून जातात, ज्यावेळी पुण्यप्राप्ती होतं, त्यावेळी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदागरी आनंद द्या नरनारी. मग या असणारे 10 इंद्रिय आणि 11 वासणारं मन म्हणजे नर नारी, आणि असणाऱ्या या नर नारीला आनंद प्राप्त झाला. या असणारं देह म्हणजे असणारे गोकुळ सुखाचं झालं. आणि सुखाची प्राप्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी हे गोकुळ सुखाचं झाल्यानंतर मग मात्र या असणाऱ्या आनंदाला पारावा उरत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्या पद्धतीने या असणाऱ्या गोकुळामध्ये आल्यानंतर या असणाऱ्या षडविकारांचा या ठिकाणी नाश करण्याकरता भगवंताची प्राप्ती करावी लागली, त्याच पद्धतीने त्या असणाऱ्या गोकुळामध्ये भगवंताला त्या ठिकाणी अवतार घेण्याचं कारण काय? कारण की त्या ठिकाणी दुष्टांचा नाश करायचा होता. मग असा असणारा भगवान परमात्मा, आता आपण त्याचं चरित्र लवकरात लवकर उरकायचंय. कारण की त्या ठिकाणी आता दाऱ्यावरची असणारी माणसं माझ्याकडे बघायला लागले ती कधी एकदा ह्यो दार सोडतोय आणि आमच्या पाटाला कधी पाणी येतंय, नाही का? त्यामुळं असा असणारा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतरला. आणि गोकुळामध्ये अवतारल्यानंतर त्या ठिकाणी दृष्टांना चळकाप सुटला. परमात्मा त्या असणाऱ्या गोकुळामध्ये अवतरित झाला. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद द्या नारी नर. त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर तो भगवंत त्या असणाऱ्या गोकुळामध्ये जन्माला आला. आणि जन्माला आल्यानंतर नंदराजाला मुलगा झाला. अगदी असणाऱ्या गावकऱ्यांना भान राहिलं नाही. एवढा आनंद त्या असणाऱ्या गोकुळामध्ये, एवढं सुख प्राप्ती झालं महाराज. त्या असणाऱ्या गावामध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येक जणीला माहित पडलं. काय माहित पडलं? तो असणारा भगवान श्रीकृष्ण जन्माला आलाय. आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक गवळण सांगायला लागली, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला.
गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला गवळण सांगा लागली. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. हा त्या ठिकाणी दाटी वाटी सुंटवडे. एवढा आनंद की त्या ठिकाणी असणाऱ्या त्या गावामध्ये कुणालाच भान उरलं नाही. असा असणारा तो भगवान परमात्मा पाहण्याकरता गोकुळाकडे लाईन लागल्यानंतर न प्रत्येक जण जायचं. प्रत्येक जण असणाऱ्या त्या गवळणीनं बघितल्याबरोबर आश्चर्यचकित व्हायची, अगदी स्तब्ध व्हायची. कारण की तो असणारा तो भगवान परमात्मा होता कसा? राजस सकुमार मदनाचा राजस सकुमार मदनाचा पुतळा आणि गेल्या गवळणीला असणाऱ्या बाहेरच्या गवळणी विचारलं, कसं काय ग? काय म्हणतोय नंदराजाचा मुलगा? कसा दिसतोय? राजस कुमार मदनाचा पुतळा. आणि असं असल्यामुळं प्रत्येकाची उत्सुकता वाढायला लागली. दुसरी गेल्याबरोबर पाहिलं आणि पाहिल्याबरोबर तिचं असणारं मन स्तब्ध व्हावं, जणू काय ते असणाऱ्या गोकुळातनं पाऊलच बाहेर निघून आहे. आता इथं असणाऱ्या या वडाच्या वाडीतल्या गोकुळामध्ये ही असणारी सगळी असणारी मंडळी आजला वाटतंय असं आता जाऊच नाही. इथं सगळं फुकाट आहे. अहो इथं दह्यांडी सुद्धा म्हणजे प्रसाद दह्यांडीचा काला सुद्धा आहे का नाही? सगळ्यांना इथं मला वाटतंय महाराष्ट्रातलं एकमेव गाव असं असेल वडाची वाडी की असणारं वाडीनं या असणाऱ्या गावामध्ये नवे तर महाराष्ट्रामध्ये इतिहास केला. काय इतिहास केला? या असणाऱ्या वडाच्या वाडीच्या गावामध्ये पहिल्याच वर्षी पारायण आणि पहिल्याच वर्षी असणाऱ्या पारायणामध्ये असणारा हा भव्य दिव्य मंडप, या असणारी भव्य दिव्य असणारी मंडळी, या असणाऱ्या सप्ताहामध्ये या असणाऱ्या प्रत्येकाचा असणारं मोलाचं सहकार्य आहे. या सप्ताहाचं नाक म्हणजे संतोष महाराज माने बर का. कारण की हा माणूस जर का गावामध्ये आम्हाला आणायचा झाला तरी गावत नाही हो. आणि जवळ एका असणाऱ्या सप्ताहाचा हा माणूस 25,000 रुपये घेतो. संदीप महाराज आपल्या सर्वांना ज्ञात आहे. परंतु आज असणाऱ्या 7 दिवस नाही बर का, ही 15 दिवस झालं माझ्यावर सेवा करते. पहिली सेवा आमची झाली कुमट्यामध्ये बालसंस्कार शिबिर. ती म्हणलं गड्या तुझ्यावर आल्यावर ना असंच दिसतंय का, आता कटोरच घ्यायचं राहिलंय बाकी. विठ्ठल परंतु या असणाऱ्या परमार्थावरची श्रद्धा, माझ्यावर असणारं नितांत प्रेम आणि मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हो इथं फुग पण नाही ती केसावर. कळालं का? कोण म्हणतंय केसावर फुगायचं? विठ्ठल ऐका. मग त्या ठिकाणी गवळण त्या ठिकाणी गेली, दुसरी गवळण बाहेर आली. म्हणले कसं काय? काय म्हणतोय नंदराजाचा मुलगा? पाहिला का? म्हणले पाहिला ना. पाहिला
टाळे वाजवा. पाहिला पाहिला नंदाचा नंदन ते वेगळे मन ते वेगळे मन ते वेगळे मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन. त्या ठिकाणी तो असणारा नंद राजाचा मुलगा पाहिला आनंद बाबा आणि असा करत 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 तो असणारा नंदराजाचा मुलगा मोठा झाला. हो आणि तो त्या ठिकाणी रांगत रांगत बाहेर निघाला. तळवे तळ हात टेकी तळवे तळ हात टेकी तळवे तळ हात टेकी तळवे तळ हात टेकी तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने राहत. वाह, वाह. म्हणजे आम्हाला पण काहीतरी येतंय लागा. विठ्ठल 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 तो असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी बाहेर निघाला आणि बाहेर आल्यानंतर ना भगवान परमात्म्यानं काय करावं मग त्या ठिकाणी खोड्या करायला सुरुवात केली बर का. मग खोड्या काय कराव्यात. खोड्या म्हणजे भगवान परमात्मा इकडे बघा कार्य करते. हा शांततेत बांधा शांततेत बांधा. बांधा पटकन. खोड्या करायला लागला आणि खोड्या करत असताना मग त्या ठिकाणी चोरी करायला लागला. भगवान परमात्मा काय करतोय चोरी करतोय. चोरी म्हणणार चोरी सांगाय आलाय वय इथं तुम्ही. हा हे असं काय देवाचं चरित्र असतं का. पण देवानं चोरी केली का. देवाला त्या ठिकाणी चोरी करण्याची गरज काय होती. अहो नंद राजाचा मुलगा होता तो नंद. मला सांगा राजाच्या पोराला चोरी करायची गरज आहे का. पण त्या ठिकाणी असलेल्या त्याच्या सवंगड्या करता त्या ठिकाणी चोरी करावी लागली. कारण की गोकुळामध्ये गेला होता. गोकुळामध्ये गेल्यानंतर न त्या ठिकाणी नेमकं भगवंताला धर्माचं कार्य करायचं होतं. आणि त्या ठिकाणी असणारी सगळी असणारी जी त्याची असणारी सवंगडी होती त्यांच्या ढेऱ्या वाढलेल्या पोट हात पाय नुसतेच काड्या होत्या. म्हणले कसं काय. म्हणले आम्हाला दूध तूप वगैरे काय खायला मिळत नाही. झालं का दादा झालं ना. हा विठ्ठल विठ्ठल म्हणले आम्हाला काय खायला मिळत नाही. मग त्या ठिकाणी दया दुधाची चोरी त्या ठिकाणी भगवंतानं सुरू केली.
आणि दह्या दुधाची चोरी सुरू केली. प्रत्येकाच्या घरामध्ये जायचा भगवंत आणि काय करायचा, दह्या दुधाची चोरी करायचा. गाव त्रस्त झालं. अहो गाव एवढं त्रस्त झालं, एवढं त्रस्त झालं की आता म्हणले आपल्या घरात काय राहायला शिल्लक नाही. मग त्या ठिकाणी एक सगळं कोण करतय, तर सांगितलं देव करतोय. कोण देव, तर तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. हा, अहो त्यांची एक टीमच होती अशी. आता ही कशी तर टीम झाली या, फक्त ही फुकाट आली या आणि ती चोरी करायला आली होती. म्हणणार ह्याचा फुकाटवर लय जोर दिसतो या, म्हणजे तरी पुढ्याच्या वर्षी आम्हाला एकात बोलाव चालतो मी. विठ्ठल विठ्ठल. असो, मग त्या ठिकाणी त्या असणाऱ्या गोकुळामध्ये चोरी व्हायला लागली. पण एक म्हातारी अशी होती ना, म्हातारीने सांगितलं की आज पट्ट्या म्हणले बघू येतोय कसा. हा, आज आलाय कसा म्हणले बघू. आज म्हणले मी दाऱ्यावरच बसणार आहे. दाऱ्यावर म्हणजे दारापाशी म्हणले खुर्ची टाकून. सगळ्या बाजूच्या आजूबाजूच्या सगळ्या दरवाजे वगैरे बंद केले आणि दरवाजे वगैरे बंद केल्यानंतर सांगितलं आज म्हणले तुम्ही झोपात म्हणले. सुनला आणि लेकाला सांगितलं म्हणले मी त्या ठिकाणी म्हणले मी बसते आता पहाऱ्याला. म्हणले बघू आता कसा येतोय कृष्णा. पण कृष्णा त्या ठिकाणी येत असताना सगळ्यांना म्हणला आता तो देव आहे चतुरा तो शिरोमणी. अहो त्याला जगाच्या सगळ्यातलं सगळ्यांच्या मनातलं कळते, म्हातारीच्या मनातलं कळना होय. त्यांनी सांगितल्या बरोबर म्हणले आज म्हातारीच्या घरी जायचंय का. म्हणले आपल्याला चॅलेंज दिले आणि आपल्याला चॅलेंज देणाऱ्याला महागात पडतं बरं का. जो आपल्याला चॅलेंज देईल त्याला महागात पडतं. मग ते कसलंही चॅलेंज असू द्या आणि दिले ते आम्हाला चॅलेंज. बघत्यात आता त्याचं असणार भाऊ काय. वसंतदेव महाराज विठ्ठल विठ्ठल चॅलेंज स्वीकारताना ते चांगलं असावं. चॅलेंज स्वीकारताना त्याच्या माग असं पाठबळ असावं. चॅलेंज स्वीकारताना त्याच्या बरोबर असणाऱ्या माता माऊलीचं प्रेम असावं, तर ते चॅलेंज स्वीकारण्यात आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल. देव म्हणला म्हातारे मला चॅलेंज देती वय. सगळ्यांना सांगितलं चला आज आपल्याला म्हातारीच्या घरी जायचंय. म्हणले जायचं कुठं, म्हातारी दारात बसली. म्हणले तुम्हाला काय करायचं या. म्हणले एक काम करा तुम्ही सर्वांनी डोळे मिटा. आणि सगळ्यांना सांगितलं डोळे मिटायला आणि सगळ्यांनी डोळे मिटायचे. काय करायचं म्हणले मी नेतो बरोबर, फक्त एकच म्हणायचं हा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी म्हणले की तुम्ही आत पोचला म्हणून समजा. हा, पण डोळे उघडायचे नाहीत बरं का कोणी. सगळ्यांनी डोळे मिटले आणि सगळी आतमध्ये रामकृष्ण हरी म्हणले डोळे उघडलं. बघितल्या बरोबर घरात आल्यानंतर मग काय ते असणारा तो डेरा, ते असणार दह्यांडी बांधली. ती शिकाळा असायचं पूर्वी नाही का. शिकाळ माहितीये का आता कशाला पूर्वी. शिकाळ म्हणजे काय ऐ शिकाळ ही बघा आता ह्या पिढीला माहितीये का. या पिढीला काय शिकाळ विकाळ तसलं काय माहित नाही. हो, या पिढीला काय सांगावं. या पिढीला परमार्थ रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी हे सुद्धा माहित नाही. हो, हा आता पोरींना माहित असेल बघा. नवीन गाणं निघाले कोणतं, म्या पम पम करावं तुम्ही बाजूला हे आपल्या संस्कृतीचं वाटोळ आहे. आपलं पम पम कधी वाजल ह्याला काही कळणार नाही. पण भगवंताचं अनुसंधान करा. तो असणारा भगवान श्रीकृष्ण सगळी सवंगडी घेऊन आत आलाय. आत आल्याबरोबर सगळ्यांना सांगितलं काय करायचंय. हा, आता सगळ्यांनी त्या ठिकाणी असणार मटकं फोडलं, त्यातलं दही दूध लोणी खाल्लं. म्हणले 5 मिनिटं थांबा मी आलो. गेला आणि गेल्यानंतर ना ज्या ठिकाणी जी असणारी नवरा बायको सून त्याची असणारी ती बायको झोपली होती, गेला आणि त्यांच्या असणाऱ्या तोंडाला लोणी लावून आला. लोणी लावून आला आणि त्या असणाऱ्या नवऱ्याची भली मोठी दाढी होती. हा, जरा गडी किरकोळ होता आणि बारीकच होता, पण बायको मात्र दष्टपुष्ट होती. ह्याच्या विणीची त्याच्या असणाऱ्या दाढीची गाड बांधली आणि येता येता तोंडाला लोणी लावून आला. आता लोणी लावून आल्या चतुर आहे त्यो आणि म्हणला आता मगाच्या वाणीच आता म्हणले बाहेर कसं जायचं. म्हणले सांगितल्याप्रमाणे जायचं, डोळे झाकायचे आणि रामकृष्ण हरी म्हणायचं जायचं. पण त्यातलं बोबड्याला आगाव होतं बरं का. बोबड्या म्हणलं तुच ना तू ताय पण तल, आता मी बघतोच कसं ऐकल तू ती. हा, बोबड्यानं काय केलं, जाता जाता अर्धे डोळे उघडेच ठेवले. उघडे ठेवल्या बरोबर ती काय झालं, खिडकीच्या मधीच अडकून बसलं. आणि अडकून बसल्यावर मग म्हणलं तुष्णा मला वाचवती. आता तुष्णा वाचवा येतोय तुला, तुला डोळं उघडं ठेवायला सांगितलंच होतं कुणी. हो, म्हणले अशी चूक पुन्हा करणार नाही. भगवंतानं त्या ठिकाणी चूक क्षमा केली. त्या असणाऱ्या बोबड्याला आत घेतलं आणि असणारं लोणी वगैरे खाऊन टाकलं आणि ताकाचं असणारं पाणी म्हातारीच्या पायाला लागलं. म्हातारी म्हणली काय झालं, गारगार लागतं या. हो, आणि गारगार लागतंय म्हणून म्हातारीचं लक्ष गेलं. म्हणजे ताक कुठून यावं, बघितल्या बरोबर म्हणले झाला वाटतं कारभार. म्हणून आत गेली. आत गेल्यानंतर सगळं उद्ध्वस्त झालं होतं.
तिनं पहिल्यांदा त्या असणाऱ्या सुनला आणि लेकांना उठवाय गेली. एवढं म्हणले घोरच झोपताय वे, कुणी सांगितलं 2:30 वाजेपर्यंत जागायला? त्या बुवांच्या नादाला लागू नका म्हणून सांगितलं होतं का नाही? म्हणून तर पहिल्या वर्षी जपताय. एवढं याड लागून घेऊ नका. हा, गरज होती का? आता म्हणा डोळ्या वाली हो बुवा, काय उरकायला माग ना, तिकडे पुऱ्याचा वास येतोया आहे का नाही? काय पंचपक्वान केलं हे कधी उरकायचं गडी? हा, बासून द्यावे आता जमलंच म्हणजे. हा, बासून द्याय म्हणजे जमलं. आता 2 दिवस आपण इथंच थांबावं वाटतंय नाही का? विठ्ठल त्या ठिकाणी ते असणारे म्हातारी पळत पळत गेली. म्हातारी पळत पळत गेल्यानंतर ना म्हातारीनं बघितलं तर सुनाच्या सुनाला म्हणली उठे. उठ म्हणल्याबरोबर तोंडाला सगळं लोणी लागलं होतं. लोणी लागलं होतं म्हणून सून म्हणली घर आपला घरचाच बीद आहे बघा, चोर तो घरचाच चोर आहे. म्हणले उगच त्या असणाऱ्या पोरावर मी दुसऱ्याच्या पोरा बाळ घेत होती बरं का. हो म्हणली काय झालं सासूबाई? थोबाड बघ, थोबाड आरशात चल. आणि फरा 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 वडत आणलं. ही होतं बुटकं, ह्याच्या होती इनी लांब होती आणि हिच्या इनीची तिच्या असणाऱ्या दाढीची गाठ बांधली होती. ही लोंबकळायला लागलं माग. आय त्याला नेऊ नको, अगं तिला वडू नको. म्हणजे एवढा तुला काय तिचा कळवळा येतोय का? अगं तिचा कळवळा नाही, माझी आता दाढी त्या ठिकाणी उपटायची वेळ आली सगळी. म्हणली आता सगळी दाढी माझी तुटून पडती. म्हणून आईनं मागं बघितलं तर मागं बघितल्यानंतर ना म्हणली हा मात्र खेळ, हा खेळ दुसऱ्या कोणाचा नाही, हा खेळ देवाचा आहे, त्या कृष्णाचा आहे. म्हणून मनती नंदाचिया पोरे, मनती नंदाचिया पोरे, मनती नंदाचिया पोरे, मनती नंदाचिया पोरे, नंदाचिया पोरे, मनती नंदाचिया पोरे, मनती नंदाचिया पोरे, मनती नंदाचिया पोरे, मनती नंदाचिया पोरे. आजी यशोदेला गारानं सांगायला लागली. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी जावे का राहावे. हा, मग सांगितलं आता इथून पुढे असं होणार नाही. ती असणारी कृपा दृष्टीनं त्या ठिकाणी कृपा दृष्टीने हाळले आणि ती असणारी दाढीची असणारी वेणीची गाठ सुटली आणि त्या ठिकाणी गायी राखत राखत नुसत्या गायी राखल्या नाहीत तर खेळ खेळायला सुरुवात केली. हा मामा पोरा,
आता खेळ खेळून कंटाळा आला बरं आता का खेळ मोडा. आता खेळ मोडावा. तुम्ही आला इडल्या उत्तापा आणि काय होतं अहो आप्पांची कृपा झाली आपल्या सांगितलं बरं का. हो म्हणून एक लक्षात ठेवा म्हणून सप्ताह दरवर्षी करा बरं का. दरवर्षी सप्ताह केला तुम्हाला दररोज इडल्या येत्या दररोज उत्ताप आहे. आप्पाने सांगितलंय पुढच्या वर्षी जर का सप्ताह केला गावानं तर असं इडली अख्ख्या गावाला खायला घालू आम्ही. मग पुढच्या वर्षी सप्ताह करायचा का. कुणा कुणाला वाटतंय सप्ताह करायचा हात वर करा. यांचं छायाचित्रीकरण करून घे. हे बघा किती किती आणि बाकीच्यांना काय वाटतंय नको. कुणा कुणाला वाटतंय गावात सप्ताह असावा. आम्ही नाही म्हणत करा पण आमच्या देखत हात तरी वर करा. आम्हाला बरं वाटावं 7 दिवस काय केलं याच. आता म्हणाव तुमचा आलाय कंटाळा. आता झालाय काल आता बुवांनो तुम्ही आला आहे का नाही. आता झालंय तुमचं काम. हो आता सगळं पार पडलंय म्हणाव. आता मात्र आम्हाला भूक लागली बर का. आता सवे जीव संगे घेऊ शिदोरी. त्या ठिकाणी सांगितलं आता सगळ्यांनी जेवायला बसा. आता सगळ्यांनी शिदोरी घ्यायची. आता बरीच प्रमाण आहे ती पण इकडं प्रमाण माग उभे राहिले तिचं काय संतोष महाराज. हो म्हणून तर काल्याचं कीर्तन मी घेतलं. नाहीतर काल्यातला असणारा एकमेव एका म्हणजे संतोष महाराज आहे ती विठ्ठल. हा असणारा काला आता आपण खायचा आहे. आता सगळ्यांनी त्या ठिकाणी काल्याला आणि मग तो काल्याचा आनंद घेत असताना त्या ठिकाणी गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी. या खेळानं
तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी विठोबा रकुमार. प्रत्येक असणाऱ्या मनुष्याचं सहकार्य 2 मिनिट. समीर दादा म्हणले काय नाही मी एकटा सुद्धा तयार आहे. आणि त्यात मला खिरकंडीला आमचे गणेश दादा करपे भेटले, आमचे संतोष नाना करपे. म्हणलं महाराज असा असा आपला उपक्रम आहे बरं का. म्हणले महाराज त्यामध्ये मला एक सेवा द्यायची. असं करत करत आमचं ही गोष्ट किरकसालामध्ये आमच्या असणाऱ्या सोमनाथ दादाला कळावी. सोमनाथ दादानं सांगितलं मला सुद्धा या ठिकाणी काहीतरी खारीचा वाटा पाहिजे. आमचे असणारे चिमणगावचे योगेश दादा असतील त्यांनी सांगावं. अगदी शेवटच्या 4-5 दिवसामध्ये अजून 4-5 सिस्टीमवाल्यांचे फोन आले आणि सांगितलं महाराज अहो एक दिवस तरी आमची सिस्टीम घ्या. म्हणलं आता त्याला दुसरं गाव मला शोधू द्या बाळांनो. हो. पण या सर्वांचं असणारं मोलाचं सहकार्य या ठिकाणी अत्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे हे सहकार्य भेटलं. या सहकार्यामध्ये मी ज्या असणाऱ्या या संप्रदायामध्ये सगळ्यात प्रथम हा असणारा उपक्रम गाजवत असताना हा असणारा उपक्रम करत असताना एका गोष्टीचा आधार नेमका घेतला की आपल्याला त्या ठिकाणी, कारण की अंदाज लागत नाही तोपर्यंत काहीतरी एक मूळ रोवावं लागतं, ते मूळ शोधावं लागतं. आणि हे मूळ होतं जे माझ्या विश्वासाचं, ते म्हणजे भाटमवाडी दिंडी सोहळा. कारण की या भाटमवाडी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून मला माहित होतं इथं असणारी आसपासची गावं, आजूबाजूची गावं, ही पंचक्रोशीतली गावं, या ठिकाणी आमच्या असणारे छगन अप्पा असतील, आमच्या असणारे दत्तू नाना असतील, आमच्या असणारे तात्या महाराज असतील, आमच्या असणारे पोपट महाराज असतील, आमच्या असणारे अशोक महाराज असतील, ही सगळी मंडळी त्या तत्परतेने या ठिकाणी येत असणार. आणि हा असणारा उपक्रम चांगला आहे आणि चांगल्या उपक्रमाला कोणाचीही ना नसते. तेव्हा असणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. पंचक्रोशीहून आलेली सगळी मंडळी असतील. या ठिकाणी आमचे नंदकुमार महाराज केसरकर असतील, या गावचे असणारे भूषर सोमनाथ महाराज असतील, उद्याचा असणाऱ्या या गावाचा असणारा भावी कीर्तनकार म्हणजे सोमनाथ महाराज. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. काल महाराजांनी सांगितलं आपल्या पोराला उचलून धरा, आपल्या पोऱ्यावर डोकाला धरा म्हणजे असणाऱ्या जगाला ते पोरग दिसतं. तेव्हा या गावचं भूषण एक परमार्थिक भूषण म्हणजे सोमनाथ महाराज आहेत. या असणाऱ्या गावचं भूषण म्हणजे टेलर महाराज आहेत. या असणाऱ्या गावचं भूषण म्हणजे आमचे सुनील महाराज आहेत. ही सगळी मंडळी तत्परतेनं या ठिकाणी असणारे आमचे टेलरांचे असणारे चिरंजीव, या असणारं घरच माळकरी आहे. इथं 15 दिवसाच्या एकादशीला बाहेरून येणारी जागर करणारी मंडळी आहेत. असा जवळजवळ 7-8 वर्ष हा उपक्रम चालू आहे. ही असणारी सगळी मंडळी या असणाऱ्या कीर्तनासाठी आमच्यासाठी गणेश दादा आमचे गोळेवाडीवरून आलेत. आमच्या असणारे दत्ता दादा या ठिकाणी कुमट्यावरून आलेत. ज्यांचं नितांत प्रेम आमच्यावरती ते आमच्या असणारे अतुल काका या ठिकाणी. त्यांनी सांगितलं तुळशीचा हार मागावतो तुम्हाला. नको म्हणलं आता एवढा लांब पंढरपूरवरून येतोपर्यंत यांचा काला झाला असता. म्हणले गुलाबाचा आणा, फक्त त्याला काटा आणू नका म्हणलं. कारण की काट टोचणारी माणसं लय आहेत, पण ही गुलाबावानी माणसं आहेत बरं का. हा अत्यंत नितांत प्रेम असणारे आमचे अतुल काका, त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. गोड असं महाराजांनी वर्णन केलं काल आमच्या असणारे प्रकाश बुवांचं. खऱ्या अर्थानं भाव भगवंताचा असावा, खऱ्या अर्थानं संप्रदायामध्ये ऋण असावं. खरं नव्हे तर संसारातून विरक्त होऊन परमार्थामध्ये याची आसक्ती झाली ते म्हणजे आमचे प्रकाश महाराज. या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतो. असणारे आमची ग्रामस्थ मंडळी, बाबांचं नाव आबा आहेत, आमचे आबा आहेत. ही सगळीच मंडळी आमचे टेलर काका आहेत, गोड असे चोपदार आहेत. आणि इकडं तर बघायला गेला तर खजिनाच आहे. हो, या असणाऱ्या भागाचं वैभव, ज्येष्ठ कीर्तनकार, गायनाचार्य आणि कसल्या कामामध्ये कमी नाही. हो, कुठलं पडल ते काम करायला तयार असणारा माणूस म्हणजे या कोरेगाव तालुक्याचं वैभव हरिभक्तपरायण दशरथ महाराज जाधव यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. महाराजांना विचारलं सुद्धा नव्हतं मी नाव टाकताना, नाव टाकून दिलं, पत्रिका दाखवली, म्हणली येतोय महाराज मी. तेव्हा महाराजांचं या ठिकाणी आभार. या ठिकाणी मी मगाशी म्हटलं या असणाऱ्या सप्ताहाचं नाक, कारण की काय मंडळी म्हणले बुवा अहो ती गाणंच एवढं गोड होतंय काय सांगावं तुम्हाला. म्हणलं कीर्तनकारांचं आहे का त्यात काय? नाही म्हणले हाय किती पण बरं आहे, पण म्हणले ही लगा लईच वेगळं आणलंय तुम्ही. एवढ्या दिवस म्हणले आम्हाला गावलं नव्हतं. हो म्हणलं फुकाट आहे म्हणून गावलंय गाड्या, आम्हाला सुद्धा गावत नाही पैसे देऊन. हो, तेव्हा आमचे असणारे संतोष महाराज त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. आमच्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आमचे असणारे आदरणीय गुरुवर्य माळवदे काका या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतो. हो, अगदी नेरवरून येणारे आमचे असणारे माऊली महाराज रोज आधी नित्यानं, हो कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी संकोच न करता, कसल्याही प्रकारची अपेक्षा न करता हरिभक्त परायण माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. हो, महाराजांचे असणारे आमचे बंधू आणि संदीप महाराजांचे असणारे बंधू हरिभक्त परायण गुरुदत्तजी महाराज. काल खरं तर भाग्य आहे बरं का तुमच्या गावाचं. तुमच्या असणाऱ्या गावामध्ये काल अधिक महिन्यामध्ये होम हवन झालं, पूजा झाली.
हे होम हवन पूजा एवढी महत्वाची होती की कोणाच्याही भाग्यात नाही, आणि ते पण अगदी शास्त्रयुक्त पद्धतीनं. कारण की असणारा ज्योतिषशास्त्राचा पुरेपूर अभ्यास असणारं व्यक्तिमत्व म्हणजे गुरुदत्त महाराज. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता बघा, इथून बुवा हल्ले की एवढा पाऊस पडणार आहे, एवढा पाऊस पडणार आहे. तुम्ही म्हणाल 7 दिवसाचं काहीतरी सार्थकी लागलं बरं का. कारण की हा यज्ञ आपला सफल झालाय. तेव्हा गुरुदत्त महाराज या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतो. माझ्यावरती नितांत प्रेम, ज्यांच्या बरोबर मी हा परम आणि अभ्यासातून वेळ काढून सुद्धा महाराज या ठिकाणी सांगितलं आता स्टडी वगैरे तुमचं 7 दिवस काय नाही, माझ्यासाठी तुम्हाला इथं थांबावं लागतंय. हा सगळा असणारा व्याप मागं सारून संदीप महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल महाराजांचं या ठिकाणी मी आभार नाही मानू शकत, परंतु मी शतशः त्यांचा ऋणी आहे. अशीच असणारी साथ सदैव माझ्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या असणारं गावाचं वैभव हरिभक्तपरायण आमचे असणारे रोहितजी महाराज टिपरे, अत्यंत गोड असं पकवाज वादन, अत्यंत असणारं साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृतांचे. आता जवळजवळ मला वाटतंय अर्ध्या जणांना माहीत झालं असं रत्न आपल्या गावात राहतंय म्हणून. पण हे रत्न सांभाळा बरं. अशी माणसं भेटणं फार अवघड आहेत, आणि या असणाऱ्या रत्नाचा फायदा करून घ्या. आपल्याला जवळ आहे, आपली असणारी मुलं बाळ त्या ठिकाणी शिकायला पाठवा. तो पकवाज शिकत असताना तो वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्याची माळ धार करून करतो ना, त्यावेळी त्या असणाऱ्या घराचं असणारं सुख काय पाहावं. तेव्हा असणारे आमचे रोहित महाराज या ठिकाणी आहेत, त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतो. या ठिकाणी सर्वच मंडळी आमचे दत्तूनाना आहेत. गोड असं दत्तूनाना कुठेही जाऊ द्या, फक्त त्यांना एक आहे बरं का, शूटिंग तेवढं लागतं. हो, शूटिंग मध्ये नाना दिसलं म्हणजे नानांना म्हणलं जाताना नाना भजन लावायचं का शूटिंग लावायचं. नाना म्हणलं शूटिंग लावा. जाताना म्हणजे आपलं घरी जाताना सांगते बरं का, नाहीतर उगाच याकडा अर्थ घेऊ नका. तेव्हा आमचे दत्तू नाना या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतो. आमचे आप्पा, आता आप्पांचं वर्णन काल महाराजांनी करावे आणि मी काय करू नाही. हो, तरी म्हणणाराला का आप्पा 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 करताय. अहो, आप्पांनी ज्या असणाऱ्या गुबगुबीत असणाऱ्या त्या असणाऱ्या इडल्या, आज तो असणारा झणझणीत असणारा ते उताप्पा, झणझणीत असणारी ती मिसळ, आप्पांचा असणारा ते उत्ताप्पा तुम्ही एकदा जाऊन बघा. पण पैसे देऊ नाही बरं का, पैसे देऊ नाही तो. ते आमच्यासाठी होतं. आणि अशा पोशाखात गेल्यावर आप्पा नक्की देणार. फक्त त्यानं माळ घालून जायचं आणि आप्पांना सांगायचं ए माळ घातली आप्पा, मी नाश्ता दे. आप्पा रोज तुम्हाला नाश्ता देणार. आप्पांचं या ठिकाणी धन्यवाद. या ठिकाणी असणारी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे नानादाजी आहेत. नानादाजींचं या ठिकाणी दर्शन घेतो. या असणाऱ्या प्रामुख्याने असणाऱ्या कार्यक्रमाचा भार मी ज्यांच्यावर सोडला, आमचे असणारे परमशिष्य आमचे ओंकार महाराज या ठिकाणी, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हो, ते आमच्यातलं बोबडे आहे बरं का, पण अत्यंत गोड आहे बरं का. तेव्हा ओंकार महाराजांचं या ठिकाणी दर्शन. या ठिकाणी कुमट्यावरून आलेली सर्वच असणारी मंडळी आमचे बबलू वगैरे असतील. आणि या ठिकाणी सगळी चारी मंडळी तुम्ही इकडे या. मंडपवाली चारी मंडळी इकडे या. तुम्ही इथं एकदा दाखवा. हो, या चारी मंडळी पुढं. गणेश दादा, सोमनाथ दादा, अजित दादा, या ऋषी दादा, या सगळ्यांनी. नाही माळा घालत तुम्हाला, या गाड्यांनो इकडं. आणि परत फुकाट पण मागत नाही, पण या आता. आमचा पांडू दादा या. इथं या, इथं या. अजून एक योगेश दादा कुठे आहेत? योगेश दादा बर, अजून एक येत आहेत बरं का, योगेश दादा म्हणून चिमणगावचे. ही जे आहेत का नाही, हिथं जी बसताय का नाही सावलीला तुम्ही, आणि जी पावसाचं रक्षण झालं, ही असणारी ही 3 माणसं आहेत. अजून एक जण त्या म्हणजे कमी आहे बरं का. एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हो, नाहीतर काय केलं असतं. बुवा तू ठेवलंय तुझं, तू बघ बाबा काय करायची. तू मारुतीन तू गुंदून घे तिकडं, आहे का नाही. आम्हाला काय घेणं देणं नाही. त्यामुळं या मंडळींचा असणारा आभार, जेवढं पाहिजे तेवढं यांचं सहकार्य. अजून सांगितलं महाराज, इथून पुढं कुठेही सप्ताह असू द्या, पण सप्ताह असल्यानंतर ना आम्हाला त्या ठिकाणी आणलेत का. आणा 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 काय या ठिकाणी यांचा सन्मान हो या ग्रामस्थांच्या वतीनं होतोय बरं का. एकदा टाळ्या वाजवा जोरात त्यांच्यासाठी कडकडून. आज जरा जेवण 2 पुऱ्या जास्त खा, पण उशिरानं खा. पण हे ऐका सगळं. हे असं काम केल्यावर हे असं असणारं अनमोल रत्न त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यात येणार आहे. म्हणणार गाड्या उळगच अडकलो म्हणणार आहे का नाही. हो, तेव्हा या तुम्हीच करा. या सर.